ओम नमः शिवाय। मित्रांनो, आज मी जेव्हा एखादा मनुष्य मरण पावतो तेव्हा लगेच त्याला दुसरा जन्म भेटतो की काही काळ थांबावं लागतं याविषयी बोलणार आहे। तुम्हा सगळ्यांना माहीत आहे, मृत्यू हा एकमेव सत्य आहे आणि अशा गोष्टींवर घाबरण्याचं काहीही कारण नाही। कारण आपण जशी लग्नाची तयारी करतो तशीच तयारी मृत्यूची सुद्धा करावी लागते। हे सगळं आपल्याला वेळेवर माहीत असणे खूपच गरजेचं आहे। चला मग गरुड पुराण काय सांगतं। शांत रात्रीचा एक क्षण, एखाद्याचं आयुष्य शेवटचा श्वास घेतं आणि सगळे म्हणतात गेलं, संपलं, काहीच उरलं नाही। पण खरंच संपतं का? खरंच काहीच उरत नाही का? गरुड पुराण म्हणतं नाही, काहीच संपत नाही। ज्याचं आपण मरण म्हणतो ते फक्त शरीराचं अंत होणं आहे। आत्मा तो तर नाशहीन आहे। तो केवळ एका टप्प्यातून पुढच्या टप्प्याकडे जातो, पण तो टप्पा म्हणजेच एक अनंत गूढ आणि वेदनांनी भरलेला मृत्यूनंतरचा आत्म्याचा पृथ्वीवरचा प्रवास। जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या शरीराचे 5 महाभूतांमध्ये विलीन होणं सुरू होतं। माती, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत त्याचं भौतिक अस्तित्व उचलून नेतात। पण आत्मा तो अजूनही शरीराभोवती असतो। तो गोंधळलेला असतो। अजूनही तो बघत असतो की लोक त्याचं शव उचलत आहेत। कोणी डोळे पुसतोय, कोणी विलाप करतोय, पण कोणीही त्याला पाहू शकत नाही। गरुड पुराण सांगतं की मृत्यूनंतरचा पहिला 10 दिवसांचा काळ आत्म्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। त्या 10 दिवसात आत्मा अजूनही पृथ्वीवर आपल्या घराचे अवतीभोवती, कधी शरीराजवळ तर कधी आप्त स्वकीयांचे मागे मागे फिरत असतो। तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो की काय झालं, माझा देह इथे आहे पण मी वेगळा का वाटतोय। तो आवाज देतो, आई मी इथे आहे, पण कोणी ऐकत नाही। तो हात लावतो, बघ ना मी आलोय, पण कोणी जाणवत नाही। हळूहळू त्याला समजतं की आता आपल्याला कोणी पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही। हळूहळू तो वेदनेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करतो। या काळात आत्म्याला तीव्र तृष्णा भासते, पाण्याची, अन्नाची, प्रेमाची, अस्तित्वाची। पण शरीरच नाही, मग अन्न खाणार काय? पाणी कसं प्यायचं? गरुड पुराणात स्पष्ट सांगितलं आहे की या 10 दिवसात आत्मा आपल्या जन्मभराच्या इच्छांचा भार घेऊन भटकतो। त्याचं अन्न म्हणजे त्याच्यासाठी केले जाणारे पिंडदानाचं जल, तर्पण आणि श्राद्ध। जोवर त्याला ते मिळत नाही तोवर तो अस्वस्थ राहतो, त्रस्त राहतो। म्हणूनच आपल्या संस्कृतीत 10व्याचा, 13व्याचा आणि पिंडदानाचा महत्त्वपूर्ण धार्मिक विधी असतो। कारण याच दिवशी आत्म्याला थोडं समाधान मिळतं। कोणीतरी माझ्या आठवणीत आहे, कोणीतरी मला काही अर्पण केलं। त्या 10 दिवसांत आत्मा वेगळ्या अवस्थांतून जातो। त्याचे सूक्ष्म शरीर हळूहळू या जगाचे गुरुत्वाकर्षणातून मुक्त होऊ लागतं, पण अजूनही तो पूर्ण मोकळा नाही। 11व्या दिवशी पासून आत्मा यमदूतांच्या सहवासात जातो। गरुड पुराणात म्हटलं आहे की मृत्यू झाल्यानंतर 11व्या दिवशी आत्म्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो। पण यमदूत त्याला लगेच घेऊन जात नाहीत। तो प्रवासही एका दिवसात होत नाही, ते प्रवास 47 दिवस चालतो। म्हणजे एकूण मृत्यूनंतर 49 दिवसापर्यंत आत्मा पृथ्वीशी जोडलेला असतो। या 47 दिवसात तो आपले केलेल्या कर्मानुसार वेगवेगळे अनुभव घेतो। कधी त्याला तेजस्वी वाटतं, कधी काळोख, कधी त्याला शांतता जाणवते, तर कधी वेदना। गरुड पुराणामध्ये एका सुंदर आणि गूढ वर्णन आहे। आत्मा आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण पुन्हा पुन्हा अनुभवतो। ज्यावेळी त्याने कुणाला वेदना दिले, जिथे कुणाला त्रास झाला, जिथे कुणी त्याच्यावर प्रेम केलं, ते सगळं त्याच्या समोर उभं राहतं। हे 49 दिवस म्हणजे आत्म्यासाठी एक प्रकारे आत्मनिरीक्षणाचं तप आहे। तो आता त्या शरीराशी एकरूप नाही, पण तो त्या आठवणींशी जोडलेला आहे। यमदूत आत्म्याला घेऊन विचार प्रक्रियेच्या क्षेत्रात नेतात। तिथे त्याला त्याचं पाप आणि पुण्य दिसतं। तिथे चित्रगुप्त त्याचे सगळे हिशोब मांडतो। पण त्याआधी त्या 49 दिवसांत जर कोणी आप्त स्वकीयांनी त्याचं स्मरण केलं, त्याच्यासाठी तर्पण केलं, त्याचं आवडतं अन्न अर्पण केलं, तर त्याला त्या तर्पणातून अन्न मिळतं, त्याला समाधान मिळतं। म्हणूनच हिंदू धर्म सांगतो, जेव्हा कोणी मरतो तेव्हा केवळ त्याचं शरीर जातं, आत्मा काही काळ आपल्या आजूबाजूलाच असतो।
घरात अचानक वारा वाहतो, दिवा विझतो, स्वप्नात मृत व्यक्ती दिसते, घरात एखादी गोष्ट हलते, ही सगळी आत्म्याच्या उपस्थितीची सूचनाच असतात. गरुड पुराणानुसार जर त्या आत्म्याला योग्य विधी, पिंडदान, तर्पण वगैरे काहीही मिळालं नाही तर तो प्रेत बनतो, म्हणजेच एक अस्वस्थ भटकत राहणारा आत्मा. त्यामुळे मृत्यूनंतरच्या त्या पहिल्या 49 दिवसांत आत्म्याला शांत करण्याचे, मुक्त करण्याचे काम अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. 49 दिवसानंतर आत्म्याचा पुढचा निर्णय होतो. नवीन जन्म, नरक, स्वर्ग की मोक्ष, ते त्या कर्मावर अवलंबून असतं. पण ह्या सगळ्या आधी जेव्हा आपण विचारतो मृत्यूनंतर आत्मा किती दिवस पृथ्वीवर राहतो, तर गरुड पुराण सांगतं किमान 10 दिवस पूर्णपणे, आणि नंतर पुढील 39 दिवस, एकूण 49 दिवस तो पृथ्वीशी संलग्न असतो. हा काळ त्याच्या आत्मिक प्रवासाचा सर्वात नाजूक, गूढ आणि वेदनादायक काळ असतो. मृत्यू ही शेवट नाही, ती केवळ एक उंबरठा आहे जिथून आत्मा पुढे जातो, पण काही काळ थांबतो. तो आपल्याला पाहतो, आपल्या अश्रूंना अनुभवतो, आपली आठवण घेतो.